सुरुवात एका बाजूला पॅराडाईज बोईसर, एका बाजूला आपण पाहतायत खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जिथे आज जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. तत्सार संघ देखील अतिशय सुंदर पद्धतीने खेळला, लढला. त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसात साईकता बिरवाडी या संघाला पाणी पाजलं, वडकून डहाणूला पाणी पाजलं आणि तदनंतर योगेश घरत काय बॅटिंग केली. 2004 ला योगेश घरत साईदत्त धनसार संघाचा उगम झाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर योगेश घरत हे नाव तिथे मिळालं आणि त्यानं प्रत्येकाची मनं जिंकली. मागील अनेक वर्ष धनसार गावाचं क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला उल्लेख व्हायचा त्यावेळेला योगेश घरतमुळे धनसार गावाला ओळख मिळायची अंडर क्रिकेट म्हणा आणि ते थोडेसे बाजूला राहिले, लांब राहिले आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं थोडासा फॉर्म हरपला, परंतु आज त्यांनी सांगून दिलं की फक्त वयानं मी 35 प्लस केलं असेल, क्रिकेट खेळण्याची रेद नाही. अतिशय सुंदर बॅटिंग. या वेळेला पहिलाच बॉल वरती आलाय षटकार, फलंदाज बाद, अब्सोल्युटली विकेटचं पतन. इथे धक्का लागलाय. गॉन. हे आपण पाहतायत पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट. आता आपण पाहतायत जो फलंदाज होता राजू तो बाद झाला. आता कॅप्टन दाखल झालेत मैदानाच्या आत. जमूल, जमूल नजाद हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला विशाल बाळा, चांगली गोलंदाजी. एकाच संघामधनं हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला पॅराडाईज, एका बाजूला बोईसर पॅकर. एकाच मैदानात संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस आणि त्यानंतर आता फायनलची मॅच. सेन्सिबल क्रिकेट जमूलच्या माध्यमातून, कारण विकेट बाद झाल्यानंतर आता सिंगल या खेळाला प्राधान्य दिलं. बॉलचा खेळ झाला, तीन तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती झाली ती म्हणजेच आता सध्या एक एक वरती एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. सरपंच चषकाची फायनल नाईट आणि अंतिम सामना. सरपंच म्हणून तुम्ही गावाला काय आहात, देणं आहात, या सगळ्या गोष्टी आनंदजी धोडी साहेबांनी दाखवल्या. आता देखील त्यांच्याकडे माईक दिला त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी फक्त निमित्त राहिलो. या पोरांनी भरपूर मेहनत घेतली आणि आज हा सरपंच चषक माझं नाव दिलं या स्पर्धेला. आणि म्हणूनच म्हणतात ना की तुम्ही आयुष्यात कितीही मोठी उंच भरारी घ्या, परंतु मिळालेला जन्म आणि ज्या मातीमध्ये तुम्ही जन्म घेतला, मातीला बिलगून राहा. आणि अगदी त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतात. फटका खेळलेल्या ऑन साइडला सागर आहेत. फलंदाज बाद होण्याची शक्यता. जब्बीर थोडे नाराज झाले. तिथून आपण पाहू शकाल निशांतनं त्या बॉलला फील्ड केलं होतं. आता 5 बॉलचा खेळ संपला आणि 3 रन. चांगली फेकी आली. अचूक फेकी आल्यानंतर देखील आपण पाहतात आता सिंगल इथून परिपूर्ण होत आहे. 5 बॉलचा खेळ संपला, 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या षटकातील पुढचा बॉल. या वेळेला फटका तर खेळलाय जरूर, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा मध्ये बॉल आला, धावसंख्या फलकावरती 4 लागली. अगदी शेवटचा सामना आणि जे आमचे प्रेक्षक आतापर्यंत इथे आहेत त्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. सरपंच चषक, ग्रामपंचायत सरावली आणि तदनंतर या स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन, नियोजन, रनआउटची संधी बनली आणि आता इथे फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज ताजुद्दीन दाखल झालेत. सध्या धावफलकावरती जर तपासून पाहिल्या तर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे आतापर्यंत 4 ला 2 धक्के. संकेत राजपूत यांचं मी मनपूर्वक आभारी राहीन, ज्याने मात्र सकाळच्या सत्रात आम्हाला कॉर्डिनेशन केलं आणि त्यानंतर दर्शविलं की आजच्या रजनीकरिता तुम्ही ते समालोचनासाठी या.
त्याबद्दल मी संकेत राजपूत आणि सरपंच साहेब यांचा देखील मनपूर्वक आभार मानू इच्छितो. या सरपंच चषकाला आम्हाला आवाज देण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर युसुफ सय्यद सर, व्हॉइस ऑफ बोईसर यांनी देखील कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर या स्पर्धेपर्यंत आम्ही पोहोचलो. गोलंदाज तयार, षटक क्रमांक 2 मध्ये रेहान. षटकातील पुढील बॉल राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं पहिलाच बॉल. वाह, काय फटका होता. रनआउटची संधी, फलंदाज बाद. विकेटचं पतन, जमून देखील बाद होतोय. बोईसर पॅकर संघाची अडचण वाढत चालले. फलंदाज बाद, धक्के बे धक्का दे धक्का. गॉल. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जावेद. च्या पॅराडाईज बोईसर संघाकडनं अनेक वर्ष ज्याने क्रिकेट खेळलं, ज्याच्या लेग स्पिन तिखट गोलंदाजीनं अनेक फलंदाजांसाठी कर्दनकाळ राहिला, तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जावेद हा दाखल झालाय. एका बाजूला बोईसर पॅकर, एका बाजूला पॅराडाईज बोईसर. या दोन संघांमधला हा अत्यंत महत्वाचा सामना, अगदी फायनलचा सामना. सरपंच चषक जिंकायची झाले तयारी. कोण पडणार कोणावर भारी? एका बाजूला पॅकर बोईसर, एका बाजूला पॅराडाईज बोईसर. ट्रॉफी राहणार तर बोईसर मध्येच. आज चारही संघ आपल्याला याच बोईसरचे पाहायला मिळाले. ही खऱ्या अर्थानं क्वालिटी राहिली या स्पर्धेची. अनेक बाहेरचे संघ आले, प्रत्येकाला शांत केलं. सेन्सिबल. ताजुद्दीननं मात्र सिंगल मिळवली. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती 5, षटक क्रमांक 2, 2 षटकांचा खेळ परिपूर्ण. इथून आपण बदल होण्याकरिता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दिवस रात्रीकालीन स्पर्धा खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात आपण पाहतात. उल्हाळी चषक सामने 4 वाजता सुरू होतील. प्रत्येक सामना 6 षटकांचा राहील. 1,00,000 पारितोषिक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनिकेत राऊत अँड ऑल टीम अल्लाडी ग्रामस्थ च्या माध्यमातून लाखाची स्पर्धा. प्रत्येक संघाला वाह, क्या बात आहे. आधी स्वतः बाळा म्हणाले की कव्हरला फटका खेळेल आणि कव्हरलाच फटका खेळला आणि तोही बाळाच्या बाजूने सीमारेषेच्या बाहेर. जावेद सांगतायत की मी फक्त गोलंदाज म्हणून चर्चेत राहिलो, परंतु मी पार्ट टाइम चांगला फलंदाज आहे. माझ्याकडे क्लास आहे, माझ्याकडे गुणवत्ता आहे. आणि ज्या पद्धतीने हा फटका खेळला बिटवीन द गॅप. ती 4 खेळाडू होते, मॅटर करत नाही. तुमच्या ऑफसाईडला 4 खेळाडू लावलेत. जावेद सांगतायत जो माझा क्लास आहे तोच तिथेच दाखवणार. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत या फलकावरती धावसंख्या 9. माईक वरनं बोलणं क्रिकेट फार सोपं असतं. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आम्ही स्वतः देखील असतो त्यावेळेला काही करावं या गोष्टी खूप काही डोक्यावरनं जात असतात. आणि सध्या आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. आता इथून आपण पाहताय तो म्हणजेच येतोय डॉट बॉल. बॉलचा खेळ झालाय 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9ला 3 धक्के अशी स्थिती पाहायला मिळते. एका बाजूला पॅराडाईज बोईसर, एका बाजूला बोईसर पॅकर. चांगला फटका चॉप केले, बॉल स्लॅश केलं. तिथून सिंगल मिळाली आणि फार वेळानंतर धावसंख्या 10. 11 बॉलचा खेळ संपलाय. ती शेवटचा बॉल आहे. रेहान आपल्याला पाहायला मिळतोय. 10 रन हे फलकावरती आहेत. 3 बाद झालेत. 3 धक्के बाद झाल्यानंतर आता बोईसर पॅकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ताजुद्दीन सॉफ्ट हँडला बॉलला खेळलं जिथे सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती आता जाऊन पोहोचली. 2 षटकांचा खेळ संपला. 11 ला 3. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आणल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सरपंच चषक आणि त्या सरपंच चषकाचा अगदी शेवटचा सामना. प्रचंड प्रेम प्रेक्षकांनी दिलं या स्पर्धेला, कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची. आणि आनंदजी धोडी साहेबांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वा, फटका मात्र खेळला आणि यावेळेला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू निघून जातोय.
भरपूर लेझी राहिले. आता इथून कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न राहिला. टू यांचा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर 15 रन. गोलंदाज तयार. ताजुद्दीनच्या बॅटमधनं आलेला चौकार. इथे देखील सॉफ्ट हँडनं बॉलला खेळलंय. तर सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचली. ती म्हणजेच आतापर्यंत 16 वरती तिसरं षटक मार्गक्रमणावरती आणि एका बाजूला जावेद. जावेदच्या बॅटमधनं चांगले फटके पाहायला मिळाले. बिटवीन द कॅप बॉलला ढकललं सीमारेषेच्या बाहेर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही बॉलला फटका खेळलाय. येतोय डॉट बॉल. आता इथून आपण पाहतायत 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 16-16 ला 3. चा बॉल सॉफ्ट हँड खेळलाय. सिंगल डबल याही खेळाला प्राधान्य देणं तेवढंच गरजेचं आहे. हा फायनलचा सामना. एका बाजूला ताजुद्दीन, एका बाजूला जावेद. ती शेवटची मॅच या स्पर्धेची. अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा उभी राहिली. चा बॉल घेऊन तयार होत आहेत. याही वेळेला आपण पाहताय चेंडूला सॉफ्ट हँड ढकललं आणि जिथे धावसंख्या आता आकार घेते 18 वरती. बॉलचा खेळ झालाय 17 बॉलचा खेळ संपला तर 18 धावा. अगदी शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. रनआउटची संधी बनली आणि फलंदाज इथे बाद होतील. गॉन. येऊ. चला इथून 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. ती म्हणजेच 18. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला जावेद गॉसिप करतायत की कुठल्या पद्धतीने हा खेळ व्हायला हवा. मेहनत करावी लागेल या मॅचला जिंकण्याकरिता. त्या गोलंदाजी मार्क वरती तोशीर. वेग प्रचंड आहे. परंतु त्या वेगासहित तुम्हाला तुमचं अचूक टप्पा काही शोधणं तेवढंच गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. फक्त वेग असून क्रिकेट हा खेळाला महत्व देऊन नाही चालत. तुमच्याकडे अॅक्युरेसी ही असायला हवी. 18-18 ला 4. 3 षटकांचा खेळ संपला. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात रनआउटची संधी बदली. तो तिथून क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं. आता सध्या आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती 18 वरती स्थिर आहे. याही वेळेला आपण पाहतायत धावसंख्या 1 ने आकार घेईल. तर या मॅच मध्ये दोन्ही संघ सहजरीतीनं हार पत्करायला तयार नाही. एका बाजूला बॅटिंग करताना प्रयत्न चालू आहेत आणि ह्या प्रयत्नांमध्ये सध्या आपण पाहतात एक संघ पुढे येईल. एका संघाला इथून थांबावं लागेल आणि विजेता जे पद आहे प्रथम क्रमांकाची चमचमती ट्रॉफी साठी मात्र ही लढत. वा फटका खूप चांगला. जिथे आपण पाहता टायमिंग चांगलं होतं आणि आता धावसंख्या इथून 19 ला स्थिर. षटकामधील बॉल झाले 3. या षटकातील पुढील बॉल. इथे देखील फटका तर खेळलाय जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण हेमतचं पाहायला मिळालं. आता येतोय तो म्हणजेच डॉट बॉल. फलंदाजी चांगली आहे. फटके चांगले लागतात परंतु तिथून जर आपण तपासून पाहिलं तर ते बिटवीन द गॅप नसतील तर खऱ्या अर्थानं त्याची व्हॅल्यू 0 होते. या बॉलला क्लीन बोर्ड. फलंदाज बाद. विकेटचा पतन. गॉन.
शेवटचा बॉल बाकी. यावेळेला नवीन फलंदाज सद्दाम हे दाखल झालेत या षटकातील. अगदी हा शेवटचा बॉल आहे. फटका तर चांगला खेळला, जिथे रेहाननं या बॉलला फील्ड केलं. रनआउटची संधी होती आणि आता इथे फलंदाज बाद होतील. बॉलिंग एंडलाच फलंदाज बाद झालेत. गॉल. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 19 धावा या धावफलकावरती शांत झाल्यात. सध्या पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला आपण पाहतायत संघ तपासून पाहिला तर बोईसर पॅकर एकाच मैदानात जे प्रॅक्टिस करतायत आणि खऱ्या अर्थाने एकमेकांना एकमेकांचे प्लस पॉइंट वीक पॉइंट सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बोईसर पॅकरची इच्छा होती की 35 रन कशा करता येतील. बाळावरती टार्गेट करायचं ठरलं होतं. बाळा हावी झाले. चांगली गोलंदाजी राहिली. आता पॅराडाईज बोईसर त्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आणि जब्बीर आला. पहिलाच बॉल. इथून आपण पाहतायत डॉट बॉल येतोय. इथे देखील आपण पाहतायत डॉट बॉल. रनआउटची संधी. आता फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात तू चल मे आया ही स्थिती सध्या बघायला मिळते. शेवटचा विकेट. ती 19 ला 7 धक्के लागलेत आणि हा शेवटचा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील जर तपासून पाहिला तर आता हा आपण पाहतायत अगदी बॉल क्रमांक 3. 8ची कट बॉट चाललाय थडमानला. इथून सिंगल मिळते आणि 20 रन आता धावफलकावरती परिपूर्ण होत आहेत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आता या षटकामध्ये अवघ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून आपण पाहतायत आता सध्या 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 20 रन या धावफलकावरती आहेत. ऑफ साईडला 4 खेळाडू ठेवले जब्बीरनं आणि राऊंड स्टम्प्सनं ऑन साईडला 3 खेळाडू ठेवत गोलंदाजी करतायत. नरमातानं बॉलला खेळलंय. इथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती 21. ती आपण पाहिलं तर आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फायनलचा सामना मनचाहे नाही झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण इथून एका मोठ्या मॅचची गरज होती. आता बॉलचा खेळ झालाय 4. ज्या धावा यायला हव्या होत्या त्या नाही आल्या बोईसर पॅकरकडनं. फलंदाज बाद अँड ऑल आउट. बोईसर पॅकर हा संघ इथून ऑल आउट होतोय. 8 धक्के 21 धावा धावफलकावरती. 22 धाव्यांचं टार्गेट. 22 धावांचं एक माफक टार्गेट घेऊन उतरल्या संघ बोईसर पॅकर. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल सेकंड इनिंगला त्यावेळेला या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थातच सन्माननीय प्रीतम गरज सर, व्हॉइस ऑफ पास्तळ, आणि या स्पर्धेकरिता आम्हाला निमंत्रण दिलं त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय आणि आम्ही इथून रजा घेतोय. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. या आपण आमच्याशी रजा नक्की घेत आहेत, परंतु रजा घेण्या अगोदर जे आमचं आद्य कर्तव्य आहे ते कर्तव्य पूर्ण केलं जाईल. आजच्या रात्रीमध्ये काल आपण बघितलं की कालच्या रात्रीमध्ये संतोष पाटील त्यांचा सत्कार झाला. जे 2 दिवस आम्हाला जे समालोचक लाभले आणि आज मात्र दंसार गावातील अगदी युवा समालोचक उत्कर्ष पाटील यांना सन्मानित करण्यात येतील. सरपंच साहेब आनंदजी धोडी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान चिन्ह देण्यात येतोय. तुम्ही आलात, अगदी या स्पर्धेमध्ये तुमचा आवाज ऐकायला मिळाला. खऱ्या अर्थाने मात्र स्पर्धेला अलग रंग आणि रूप आलं. आणि धन्यवाद उत्कर्ष पाटील, आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रजा घेत असताना मेगा फायनल सुरू आहे आणि मेगा फायनल मध्ये 21 धावेवर बोईसर पॅकर ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळाली.
30 बॉल 22 धाब्याचं छोटस आव्हान समोर आहे आणि जबीर खान अंडर बॉक्स क्रिकेटचा बाहुबली, औरब क्रिकेटमध्ये सुमित ढेकले, अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये जबीर खान, बाहुबली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 22 धाब्याचं छोटस आव्हान गोलंदाज जावेद. अगदी बघायला गेलं तर कित्येक वेळा एकत्र खेळणारे गोलंदाज आणि फलंदाज म्हणजे जावेद शेख आणि जबीर खान पॅराडाईज संघाकडून खूप सारा क्रिकेट खेळलेले आहेत, परंतु आज एकमेकाच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत प्रतिस्पर्धी म्हणून. परंतु एक चांगली गोष्ट आहे, जिको कोणी बोईसर टीम इथून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाणार यात वाद नाही. व्हेरी फर्स्ट बॉल सॉफ्ट हँडने खेळलाय. पहिले विचार केला तर जबीरने बॅट थोडी उंच आली होती, परंतु नंतर अंतिम क्षणाला हलक्या हाताने सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. दोन्ही बोईसरच्या टीम फायनल मध्ये आनंद लुटत असताना आपण बघू शकतात. नवीन बॅट्समन सॉरी ओपनिंगचा फलंदाज अय्यूब अय्यान आहे. ओह क्या बात है अय्यान, क्लास 4 बाउंड्री के पार. यस डीजे मास्टर बजाव. चारने केलंय सुरुवात. स्कोरबोर्डचा विचार केला 5. सॉफ्ट हँडने सिंगल. 2 वर्षाअगोदर हाच फलंदाज जो आपण बघू शकता, जो आता पॅराडाईज संघाकडून ओपनिंग करतोय अय्यान, हा एक्स्ट्रा प्लेअर म्हणून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नेहमी यायचा. तिथून मात्र त्याचा प्रवास सुरू झाला आणि आपण बघू शकतात आता संघाच्या फलंदाजीचा भार उचलतोय. क्या बात आहे. म्हणून मी म्हणतो 12वा खेळाडू देखील कमी नसतो. केतन मात्रे वाकलन संघाकडून ऍज अ 12वा खेळाडू आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळायचा आणि आज मात्र बायकर मॅन म्हणून त्याला ओळखलं जातं. व जवळपास बायकर बाईक त्याने जिंकलेले आहेत आणि आपण पाहू शकतात नंबर 1 टेनिस क्रिकेट मधला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय केतन मात्रे. ओहो पुढे खेचलाय जावेद. आसानी से आपको मारने नहीं देंगे. एक हाथ गेंद गिर गई गलती से, लेकिन इस वक्त अच्छी गेंद. आणि हा चांगला गोलंदाज आहे, त्याला कमबॅक करणे येतं. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 11 पहिली ओव्हर आणि 11 धावा. आता मात्र 11 झालेत, 11 बाकी. बऱ्याच काळानंतर विशाल या स्पर्धेमध्ये मला तर वाटते एखाद्या वेळेस संधी भेटली असेल तर भेटली असेल, परंतु फायनल मध्ये बॅटिंगला आलेला आहे विशाल आंग्रे. आग्रे तगीर आहे. छोटा पॅकेट आणि मोठा धमाका आहे तो गोलंदाजीमध्ये खास करून. गोलंदाज रेहान आपल्याला पाहायला मिळतोय. अकरा झालेत, 11 पाहिजेत. जबीर तयार आहे. एक चौकार जबीरच्या बॅट मधून आलाय. शेर के मुंह को खून तो लग चुका है. अनिश यांच्याकडून जर बोल्ड केला तर 1000 रुपये. ओहो जबीरला बोल्ड करणं एवढं सोपं नाहीये. खूप कमी वेळा पाहायला मिळतोय जबीर बोल्ड झालाय. जास्त करून तो रनआउट किंवा बॉक्स आउट झाला तर, परंतु बोल्डला 1000 रुपये आहेत. बघूया आणखीन एक असो. क्या बात है जावेद, ये दीना तूने ललकार, एक ललकार मेरी भी सुन, ये बोलता हुआ जावेद. काय स्टॉप केलाय हलक्या हाताने, सॉफ्ट हँडने खेळलंय. ओहो हो 15 धावा धावफलकावर आहेत. 16 धावा धावफलकावर आहेत. 7 धावेची 6 धावेची गरज आहे आणि विशाल स्ट्राईक वर आहे. फायनल मॅच अगदी बघायला गेलं तर वन साइड थोडी होत असताना, पूर्ण वन साइड होत असताना आणि एक्स्ट्रा बॉल वाईड +1 स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18 धावा धावफलकावर. मुगॅम्बो मुगॅम्बो को खुश करना है जबीर भाई. हो यावेळेस मात्र अगदी चेंडू लपवून टाकण्यात येतोय. डॉट बॉल येतोय. बोल्डला 1000 रुपये.
रोशन कबर यांना मी विनंती करेन आपण स्टेजवर यायचंय. पुन्हा एकदा फटका सुद्धा आणि मॅच फिनिश. इकडे मात्र 2026 सरपंच चषकाचा विजयी टीम पॅराडाईज बोईसर. कॉंग्रॅच्युलेशन.